नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण. शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, प्रफुल्ल पटेल यांचं आश्वासन. सोयगाव तहसील पुरवठा विभागाला माहिती देण्याचे आदेश पारित. आणि चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणे योग्य वाटत नाही, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला होता. संतापाची लाट पाहून सरकारनं लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल असं म्हटलं होतं. त्यानुसार आज सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण झालंय. किमान 100 वर्ष कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली. धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच धान पिकाचे बोनस मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय. आज 6 महिने लोटले तरी अद्याप बोनस न मिळाल्यानं धान उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडलाय. मात्र सर्व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी 20,000 रुपये बोनस दिला जाईल. त्यामुळे काळजी करू नका असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. शेतकऱ्यांना बोनस 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे 7 महिन्यामध्ये केला आहे, PR काढला आहे आणि ते पैसे थोड्या दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून ते पैसे जमा होणार आहे. काही 2-4-5 दिवस पुढे मागे झाला त्याचा मतलब हे नाही आहे की दोघांच्या बोनस मिळणार नाही. काही शंका कोणी अशी ठेवू नका. आणि 100% जे 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे धानाला बोनस जाहीर झालेला आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या मे महिन्यामध्ये जमा होतील. थँक्यू. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य माहिती आयोग कार्यालयात माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत 20 जुलै 2023 रोजी VB पगारे यांनी दाखल केलेल्या अपील अर्जावर सुनावणी झाली. यावेळी माहिती अर्जाच्या अनुषंगानं जनमाहिती अधिकारी यांनी केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदारास केलेल्या पत्रव्यवहाराची प्रती पुराव्यासह तपासण्यात आल्यात. 4 मुद्द्यांवर सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूचे ऐकून घेत अखेर राज्य माहिती आयुक्त कार्यालयाकडून सोयगाव तहसील पुरवठा विभागाला अर्जदारास त्वरित माहिती देण्याचे आदेश पारित झालेत. पाकिस्तान सोबतच्या युद्धामध्ये माघार का घेतली असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, देशाचं भलं कशामध्ये आहे याविषयी ज्यांना माहीत नाही अशा चिल्लर लोकांबद्दल उत्तर देणं मला योग्य वाटत नाही असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊतांना लगावलाय. चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल, स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून
मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकच्या नांदगाव शहरातील जैन धर्मशाळा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं नाशिक जिल्हा अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, कर्मचारी संघटना यासह विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातून भव्य रॅली काढत राज्यघटना जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. येणाऱ्या काळात जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असा निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केलाय. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलातील 3 भावांना तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश प्राप्त झालेत. त्यामुळे जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील नागसेन येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले 3 भाऊ कर्तव्यावर तातडीनं रवाना झालेत. सुरेश खरात, दिनेश खरात आणि निवारण खरात अशी या 3घांची नावं आहेत. दरम्यान नागसेन येथील गावकऱ्यांनी खरात बंधूंचा सत्कार करून त्यांचं कौतुक केलंय. यवतमाळच्या लोहारा येथील 2 सराईत आरोपींना तडीपार करण्यात आलं होतं. मात्र ते लोहारा परिसरातच फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दीपक यादव आणि प्रफुल्ल रावेकर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 देशी कट्टे आणि 2 जिवंत कारतूस पोलिसांनी जप्त केलेत. हे दोन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास ठाणेदार यशोधरा मुनेश्वर करतायत. जालन्याच्या परतूर शहरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले. परतूर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत एकूण 7,88,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. परतूर शहरातील साईनगर भागात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी ओमकार रामराव फटिंग आणि सोन्या सिंग प्रेमसिंग टाक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
पुण्यातील कर्वेनगर भागात काही तरुणांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून संबंधित तरुणांना भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी पकडून चांगला चोप दिलाय. अहमदपूर अहिल्यानगर या महामार्गावर बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथे एका कंटेनर आणि दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. कोंढवा पोलिसांनी सुफियान रझीउल्ला शाह याला पुण्यातील IT कर्मचारी महिलेवर बलात्कार करून लग्नाच्या खोट्या बहाण्यानं त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. सुफियाननं पुणे, मुंबई आणि दिल्लीतील अनेक महिलांची फसवणूक केली आहे. सुफियान स्वतःची ओळख बॅचलर आणि लक्झरी कार डीलर म्हणून करून वैवाहिक वेबसाईट आणि डेटिंग ॲप्सवरून तरुणींशी मैत्री करत असे. त्यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वी सुफियान विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये तो फरार होता. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये. इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.